भरपूर विकास केलेला आहे, एवढा विकास केलेला आहे की अनधिकृत बिल्डिंग तयार केलेल्या आहे. अगर इथे जबरदस्ती दफनभूमी दिली जात असेल, इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी बसवले जात असतील, त्यांना वोट जिहादच्या निमित्ताने मतदान करून घेत असतील, पूर्ण इस्लामीकरण करण्याचा पूर्ण पद्धतीने प्रयत्न यांच्या माध्यमातून होत आहे. जिथे तिथे अनधिकृत इमारती करायच्या, तिथे बांगलादेशीने रोहिंग्या भरायचे आणि वोट जिहाद करायचा. ठाकरेंनी म्हटलं मराठी माणूस पैसे दिला की विकला जातो. तर मग हे अपमान नाही का? हा अपमान नाही का मराठी माणसाचा? हिंदूची जनसंख्या कमी करायची, लव्ह जिहाद लँड जिहाद करून इथे हिंदूंची जनसंख्या कमी करायचं, हे फार मोठं इस्लामीकरण या तुमचे विषय विरारमध्ये सुरू आहे. त्याचा प्रचार आहे कशा पद्धतीने? अतिशय चांगलं आणि भगवमय वातावरण आहे. वसई विरारच्या जनतेने महापालिकेवर महापौर म्हणून आय लव महादेवचाच विचाराचा महापौर बसवायचा आहे असं निर्धार आणि निश्चय केलेला आहे. फक्त 15 तारखेची ते वाट पाहतायत. मला विश्वास आहे 16 तारखेला वसई विरारच्या प्रत्येक वॉर्डामध्ये भगवा रंगाचंच गुलाल आम्ही फडकू किंवा उडू एवढा ठाम विश्वास आहे. 17,000 कोटीचे जे कामं केलेली आहेत त्याचं महापालिकेच्या तिजोरीतून झालं आहे. मग केंद्र सरकार श्रेय कसं काय घेते? असं आहे की तो लहान बाळ आहे, आत्ताच मिशी आणि दाढी फुटलेली आहे, आत्ताच कंठ फुटलेला आहे आणि म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या बाता करू नये. त्याला गोष्टी माहीत नाही आहे की काही कामं ही केंद्र सरकारच्या माध्यमातून होतात, काही राज्य सरकारच्या माध्यमातून होतात, काही महापालिकेच्या माध्यमातून होतात. हे पेंग्विन आणण्यासारखं सोपं नाही आहे, कळलं ना? म्हणून त्यांनी आपल्या लायकी, उंची आणि विचाराप्रमाणे वक्तव्य करावेत. कोस्टल रोडचं काम मावळा मशीनने केलेलं आहे, तर या संदर्भात तुम्ही श्रेय घेता असं त्यांनी म्हटलं. कोणी केलं आहे? मावळा मशीनने. कोण आहे तो? मावळा नाही, मशीन. कोस्टल रोडचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झालेलं आहे. हे सगळ्या मुंबईकर जनतेला माहिती आहे. म्हणून वेगळं या पेंग्विन ठाकरेंनी आम्हाला सांगायची गरज नाही. सर, वसई विरारमधल्या पूर्ण या विकासाच्या बाबतीतचा श्रेय घेत असताना बविया सुद्धा सांगते इतके वर्षे आम्ही सत्ता केलेली आहे, आम्ही हे विकास कामाचे फक्त पत्र आम्ही दिलेले आहेत, त्यांचा फक्त पाडा वाचला जातोय. याबाबत आपलं मत नाही, कारण दोघंही एकमेकाशी सांगतात की आम्ही भरपूर विकास केलेला आहे, एवढा विकास केलेला आहे की अनधिकृत बिल्डिंग तयार केलेल्या आहेत, है की नाही? हिंदू वस्तीमध्ये दफनभूमी आणलेली आहे, बांगलादेशीने रोहिंगे वाढवलेले आहेत, जिथे प्लेग्राऊंड करायला पाहिजे तिथे अनधिकृत बिल्डिंग उभं केलेले आहेत. एवढा विकास तर त्या लोकांनीच केलेला आहे. आम्ही कुठे श्रेय घेतो आहे त्याचं? आम्ही नाही त्रास देत आहे त्यांना, पण आम्हाला हे सगळा जो न केलेला विकास सुधारायचा आहे. आम्हाला इथे मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड द्यायचं आहे, इथे असलेल्या आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना परमनंट करायचं आहे, इथे 18 प्रकारच्या नागरी सुविधा जे महापालिकेच्या माध्यमातून जनतेला मिळाल्याच पाहिजे मूलभूत अधिकार म्हणून, ते आम्हाला द्यायचे आहेत. म्हणून आम्हाला इथे भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी निवडून आणायचे आहेत. म्हणून ते श्रेय आम्ही भविष्यात घेऊ. बाहेरून येणारे नेते तुमचं नाव न घेतं ते सांगतायत की या ठिकाणी येऊन केवळ हिंदुत्ववाद सांगून जातीयवाद भडकवण्याचं काम करतायत. या ठिकाणचा सर्व जाती धर्मीय समाज जो आहे हा सुरक्षित आहे, मात्र एकाच ठिकाणी हिंदुत्ववाद सांगून ते जातीयवाद भडकवण्याचं काम करतात. बाहेरचे नेते म्हणजे आता मला कळलंच नाही मी कधी पाकिस्तान इस्लामाबादचा झालो, मला आत्ताच कळलं असं आहे ना. आणि म्हणून मी महाराष्ट्राचा मंत्री आहे. या भागातला राहणारा हिंदू समाजाला अगर इथे जबरदस्ती दफनभूमी दिली जात असेल, इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी बसवले जात असतील, त्यांना वोट जिहादच्या निमित्ताने मतदान करून घेत असतील, तर या सगळ्या गोष्टीला रोखणं, हिंदू समाजाला ताकद देणं हे माझं कर्तव्य आहे. नाहीतर इथे पूर्ण इस्लामीकरण करण्याचा पूर्ण पद्धतीने प्रयत्न यांच्या माध्यमातून होत आहे. जिथे तिथे अनधिकृत इमारती करायच्या, तिथे बांगलादेशीने रोहिंग्या भरायचे आणि वोट जिहाद करायचा, हा एक कलमी कार्यक्रम आहे. म्हणून इकडच्या हिंदू समाजावर उभं राहणं, ताकद देणं हे माझं परम कर्तव्य असल्यामुळे आम्ही इथे येणार, परत येणार. कोणी आम्हाला थांबवू शकणार नाही. राज ठाकरेंनी म्हटलं मराठी माणूस पैसे दिला की विकला जातो. तर मग हे अपमान नाही का? हा अपमान नाही का मराठी माणसाचा? या ठिकाणी मुंबई जी आहे ती गुजरातला नेण्याचं लॉंग टाईम प्लॅनिंग आहे असं राज ठाकरे म्हणाले. पण आता गुजरातला कसं देणार हे कधीतरी त्यांनी समजावं. हां, आणि म्हणून सभा 7:30च्या नंतर असल्यामुळे जास्त दखल घेऊ नये. सर, तुम्ही बोलला होता आय लव्ह महादेव करायचं आहे, पण इथे जे वसई विरारमध्ये मुस्लिमांची संख्या खूप वाढत चालली, तर त्याच्यावर तुम्ही काय? म्हणून तर मला आय लव्ह महादेवचा माणूस पाहिजे ना.
कारण का जसं यानं सांगितलं, बांगलादेशी रोहिंगे मुसलमानांनी इथे बसून इथे हिंदूची जनसंख्या कमी करायची, लँड जिहाद करून इथे हिंदूंची जनसंख्या कमी करायचं, हे फार मोठं इस्लामीकरण या तुमचे विषय विरारमध्ये सुरू आहे. जे आता आमच्या पंडितताई निवडून आल्या, राजन नाईकजी निवडून आले, या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आलेलं आहे. आता अजून महापालिकेच्या माध्यमातून ह्यांना वॉटर गटर मीटरची अगर सुविधा तुम्हाला बंद करायची असेल तर आय लव्ह महादेव विचाराचा महापौर आणि लोकप्रतिनिधी निवडून गेले तर निश्चित पद्धतीने तो बदल दिसेल. फडणवीस हिंदू आहेत की नाही ते तपासून घ्या. अरे पण तो जिहादी आहे की नाही आम्हाला पूर्ण माहिती आहे. त्याचं राजकीय धर्मांतर उद्धव ठाकरेचं झालेलं आहे सुनताहून, हे मला गॅरंटी आहे. कधीतरी सर्टिफिकेट देईन तुम्हाला. ताई तर चला. वसई विरारमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी तुम्ही अजून काय कराल? नाही ताई, ह्यासाठीच तर आम्हाला या सिगीची सत्ता पाहिजे ना. कारण का आम्हाला लोकप्रतिनिधी आमचे आले, आमचे आमदार निवडून आल्यानंतर वातावरण इथे बदललेलं आहे. आणि म्हणून अजून आमच्या माताभगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचे लोकप्रतिनिधी आले. आता देवाभाऊ तिथे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, त्यांच्या साथीला अगर हे सगळे लोकप्रतिनिधी गेले तर निश्चितपणे फरक पडेल.